कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण आहे तिकडं? कोण आहे रे तिकडं? कोण कोण आहे? चोर 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 तिकडे चोर चोर काय झालं? बंगल्यात चोर चोर शिरले। माझे दागिने कुठे गेले? दागिने दागिने तुम्ही कुठे? चोराने लाईट लावली, चोराने लाईट। दामिनी मी लावली लाईट आणि शांत राहा जरा। चल बाहेर जाऊन बघूया काय झालंय। नको त्यांच्याकडे ना आता मोठे मोठे हत्यार असतात। मी परवाच एका मूवी मध्ये बघितलं। हे बघा डेंजर असतो तो चोर, मला मारून टाकतील आणि माझे दागिने पण। हे बघा नको नको। हा ठीक आहे तू थांब, मी बाहेर बघून येतो। चालेल, बाहेर जाऊन मरण्यापेक्षा इथे रूम मध्ये बसलेलं बरं है ना? नको। आता काय झालं? अहो तुम्ही बाहेर गेला आणि या खिडकीतून ते दरोडेखोर आत आले, त्यांनी मला मारलं, तर माझ्या दागिन्यांचं काय? मला माझे दागिने खूप प्रिय आहेत हो। ठीक आहे चल तू पण माझ्यासोबत। पण माझे दागिने? दामिनी आता शांतपणे चला, चल। काय झालं? बंगल्यात कोणतरी शिरलंय काय? पण तुम्ही सगळेजण इकडे सिक्युरिटीला असताना कोणीतरी शिरायची हिंमतच कशी केली? मॅडम आम्हाला तर कोणीच आलेलं दिसलं नाही। कोणी तर आलंय खरंय। यार टॅमी, आत्ता कुठे मी झोपायला चाललेलं ना, काय ड्रामा आहे नवीन? घरातले लोक कमी ड्रामा करतात का? जे बाहेरचे येऊन पण आता नॉनसेन्स वागतात। अगे तुझ्या झोपेपेक्षा ना मला माझ्या दागिन्यांची पडली, मला त्यांची काळजी वाटते जास्त। हे हळू बोल ना, आणि कोणी नाही घेणार तुझं ओल्ड फॅशन दागिने मॅड। तुम्ही सगळीकडे नीट बघितलंय ना? कोणी नाही दिसलं? तुम्हाला कदाचित भास झाला असेल। नाही सर, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले। ठीक आहे, किंवा मग आपल्या गोंगाटामुळे पळून गेला असेल। आदित्य सिक्युरिटी वाढवायची असेल तर वाढवून घे। हो। आणि चला आता, इथे जास्त वेळ थांबून उपयोगाचं नाहीये, झोपूया। चला चल। लक्ष ठेव। पारू पारू काय झालं? कोण आहे तिकडे? कोण नाही? ते पाल होती इथं म्हणून मी दचकले। ओके मॅडम तुम्ही इथं यायला इथं काय करताय? असं सावते पारू, प्रीतम सर कसं आहेत? त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना। एकतर मी एवढा तडकाफडकी इथून निघून गेले, तर प्रीतम सर दारू पिऊन ऑफिस मध्ये काही झालंय का? मी प्रीतम केलोस करे उघडा। प्रीतम? एक आई म्हणून आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण म्हणून आज माझा पराभव झाला। प्रीतम सर मला आवडू लागलेत। त्यांना त्रास झाला की मला त्रास होतो, ते दुःखी असतील तर मी दुःखी असते, त्यांच्या यशात माझं सुख आहे। मी प्रीतम सरांच्या प्रेमात पडलीये। आता कुठे मला
कळलं होतं की फायनली तुमचंही प्रेम आहे माझ्यावर. आजपर्यंत सगळ्यांनी मला नालायकच ठरवलं होतं, पण तुमच्यामुळे मी चेंज झालो ना प्रिया मॅडम. तुम्हाला ते जाणवलं की माझ्यात ते पोटेन्शियल आहे, की मी चेंज होऊ शकतो. तुमच्यामुळे झालो ना चेंज. पण सर तुम्हीच नसाल ना आता, तर मला नाही चेंज व्हायचं. नाही चेंज होणार आहे मी आता. उद्यापासून परत क्लबिंग सुरू, पार्टी सुरू, दारू पण सुरू कर. वाय गॉड वाय? मॅडम मला तुम्ही माझ्या लाईफ मध्ये हव्यात. कसं माहित नाही, प्लीज परत या. प्लीज या ना परत. आय एम शुअर प्रीतम सरांची ना यात काहीच चूक नसणार आहे. दारू पिऊन ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग कंडक्ट करण्यात काही बेजबाबदार नाही आहेत ते. नक्कीच या दिशाचा हात असणार आहे. प्रीतम सरांची खूप काळजी वाटते ग. प्रिया मॅडम, प्रीतम सरांच्या काळजीपोटी तुम्ही त्या सिक्युरिटी दादांचा डोळा चुकवून इथं आलात. पण प्रिया मॅडम, तुम्हाला कुणी जर का पकडलं असतं तर काय झालं असतं याचा विचार नाही का आला मनात? अरे अहिल्या मॅडमने मला या घरात येण्यास मनाई केली. असं लपून छपून येण्याऐवजी दुसरा काहीच पर्याय नव्हता माझ्याकडे. प्रिया मॅडम, बंगल्यात लपून छपून असं यायला येण्याचं कारण काय आहे? पारू, मी गावी निघून चालले कायमची. पण जाण्याआधी मला फक्त एकदा प्रीतम सरांना भेटायचं. त्यांना भेटल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. पारू तू प्लीज काहीतरी कर ना. पण तू बघ, जर माझं प्रेम खरं असेल ना तर ती सारखी सारखी माझ्या समोर आहे. नशीबच आम्हाला एकत्र आणेल पारू. आज पण बघ ना, म्हणजे मी पाण्यात उडी मारली म्हणून मला वाचवायला स्विमिंग येत नसताना त्यांनी पण पाण्यात उडी मारली. हे दिशाने केलं असतं का? हा, मी तुला सांगतोय ना, माझ्यासाठी दिशा नाही प्रियाच योग्य आहे. प्लीज फक्त एकदा. शिट यार, आज पण माती खाल्ली मी. नेहमीच सगळ्यांना हर्ट करत आलोय, आजही तेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.